व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे ज्यामुळे तुम्ही इंग्लिश बोलायला सुरुवात कराल। तुम्ही डायरेक्ट नाही बोलणार, पण तुम्हाला त्याच्या स्टेप्स समजतील की काय इम्पॉर्टंट आहे। काही स्टेप्स आहेत, 4 ते 5 स्टेप्स आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करते, ठीक आहे। आणि पूर्ण एक्सप्लेनेशन देते की हाऊ टू लर्न दिस पर्टिक्युलर लँग्वेज। तर मी प्रॉपर व्हिडिओ मराठीतून देते आणि तुम्हाला जर पूर्ण डिटेल्ड व्हिडिओ इंग्लिशमधून जर हवा असेल तर मला ते सुद्धा सांगा तुम्ही, मी टोटल इंग्लिशमध्येही बनवेल। पण जे काही लोक आहेत जे आता नवीन ज्यांना शिकायची इच्छा आहे, ते काही लोक काही इंग्लिश समजतं, काही नाही समजत, सो त्यामुळे मी हा व्हिडिओ आय विल ट्राय टू मेक इट प्रॉपर मराठी, ठीक आहे। तर मराठीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही मला सांगा, मी बनवेल, ओके। सो चला, जास्त वेळ न दवडता पॉईंटवर येऊया। तर लर्निंग, जर तुम्हाला ही भाषा बोलायची असेल तर या भाषेला तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे भाषेसारखंच घ्यायचं आहे, विषयासारखं नाही की ओके ग्रामरच्या बद्दल वगैरे वगैरे, तसं ग्रामर वगैरे शिकून आपल्याला ही लँग्वेज शिकायची नाही। ॲटलिस्ट मी माझं सांगते मी कशी शिकले ते। तर पहिला पॉईंट आहे आपला तो म्हणजे लिसनिंगचा, ऐकणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। हो, ऐकणं, कारण खूप जणांना ही गोष्ट माहीत असते, पण ह्या काही सिम्पल स्टेप्स आहेत, पण ते फॉलो करत नाही। पण मी म्हणते म्हणून एकदा तरी फॉलो करून बघा, ठीक आहे। लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुम्हाला एक मी रिझन देते, ते म्हणजे तुम्ही सांगा तुमचे कोणतीही मदर टंग असू द्या, मराठीच नाही, तुमची मे बी हिंदी असेल किंवा कोणती अदर, तर हाऊ यू लर्न दॅट, तुम्ही कसे शिकले ते भाषा बोलायला, ते सांगा। पहिले तुम्ही जेव्हा बाळ होते तेव्हा तुम्हाला बोलता येत नव्हतं, तेव्हा तुम्ही ही भाषा बोलायला कसे शिकले, तर ऐकूनच शिकलेत ना। तुमचे आई वडील, तुमचे शेजारी, सर्वजण तुमच्या आजूबाजूला, ते तुमचं एन्व्हायरमेंट होतं, ऐकण्याचं एन्व्हायरमेंट होतं, बरोबर। सो तुम्हाला तसंच एन्व्हायरमेंट या फोनमुळे आता खूप जास्त सोपं झालेलं आहे। म्हणजे सगळेजण आता आपल्या आजूबाजूला इंग्लिशमध्ये नाही बोलत, ठीक आहे, पण आपण ते आपल्या आजूबाजूला एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकतो आपल्या फोनमुळे। तर तिथे काही व्हिडिओज असतील, मी तुम्हाला त्याची लिंक देईल किंवा मी सांगेल नंतर शेवटी व्हिडिओच्या कोणत्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ ऐकायचे आहेत। तर पण म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे लिसनिंग। आणि का मी पूर्ण असं लॉंग स्पष्टीकरण देत आहे, कारण की तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन जर दिलं ना तर चांगल्या प्रकारे समजेल, ठीक आहे। सो फर्स्ट इज लिसनिंग अँड सेकंड इज स्पीकिंग। एका महिन्यानंतर तुम्ही जस्ट ट्राय करा, 1 महिना ट्राय करा लिसनिंग। जर तुम्हाला समजत पण नसेल, काहीच नाही, तरी तुम्ही 1 महिना नक्की ऐका, कारण मी सांगते म्हणून या व्हिडिओमध्ये नक्की ऐका। 1 महिना कंटिन्युअसली 1 आवर ऐका, जरी तुम्हाला आवडत नसेल तरी, ठीक आहे। त्याच्यानंतर कारण तुम्ही जे ऐकता ना ते तुम्ही बोलायला सुरुवात करता, तर नंतर मग तुम्ही बोलायला पण सुरुवात करू शकता, पण पहिल्यांदा आहे लिसनिंग, त्याच्याशिवाय तुम्ही ही दुसरी स्टेज करू शकत नाही, तुम्ही बोलू शकत नाही। ग्रामर वगैरे हे तर नंतरचा पॉईंट झाला, हे पण इम्पॉर्टंट आहे, पण पहिले 6 ते 7 महिने तुम्हाला ऐकण्याला आणि बोलायला द्यावे लागेल, त्यानंतर तुम्ही ग्रामर शिकू शकता। सो सेकंड स्टेज इज स्पीकिंग, ओके। अँड तिसरी स्टेज जी आहे ती म्हणजे वाचनाची, रीडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जे वाचता तर तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन समजतं, म्हणजे उच्चार समजतो, कसं बोलायचं आहे त्या शब्दाला वगैरे। सो त्याच्यामुळे रीडिंग इज रिअली इम्पॉर्टंट, ठीक आहे। आणि फोर्थ आहे ती म्हणजे लिखाणकाम आपलं, म्हणजे रीडिंग। सो रीडिंग करा, लिखाणकाम म्हटलं मी, रायटिंग। तर रायटिंगमुळे काय होतं, तुम्हाला समजतं की म्हणजे कुठं तुम्ही अटकत आहात, कुठं तुम्ही चुकीचं वगैरे बोलत आहात, तर तिथं तुम्हाला जास्त असं विचार करून तुम्ही लिहू शकता। बोलणं तर तुम्ही तसं करू नाही शकत, सो त्याच्यामुळे रायटिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट। बट बिफोर दॅट हे दोन स्टेप्स आहेत ह्या खूप 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 इम्पॉर्टंट आहे। ते म्हणजे पहिलं कोणतं, ऐकणं, आणि दुसरं म्हणजे बोलणं, ठीक आहे। आणि चौथी आपली 5वी स्टेप आहे
ती म्हणजे विचार पण करायला लागा. तुमच्या आजूबाजूला काही असेल, समजा पेन असेल, बुक असेल, काहीही त्याच्याबद्दल विचार करा की ओके या पेनचा कलर कसा आहे, हाऊ इज धिस पेन कलर. अँड जो खूप सारा असता आपण विचार करतो, तर तो विचार आपल्याला मराठीमध्ये न करता इंग्लिशमध्ये करायचा आहे. ॲटलिस्ट प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला कठीण जाईल थोडंसं, पण त्यानंतर तुम्हाला सवय होऊन जाईल. सो दीज आर रिअली इम्पॉर्टंट थिंग्स. आय होप, मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. एकदा आपण समराईज करून घेऊया काय काय इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट इज लिसनिंग, सेकंड इज स्पीकिंग, थर्ड is reading, and fourth is writing. So this was conclusion of this video. तर ठीक आहे, मी जसे शिकली तसं मी तुम्हाला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड इट. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल इंग्लिशमध्ये तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ओके मला प्रॉपर हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये कोणत्याही भाषेत तर मी पूर्ण बनवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल द एंड. बाय.